कधीकधी एकटं चालणं हे चुकीच्या लोकांबरोबर चालण्यापेक्षा खूपच चांगलं असतं. नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. ह्यावेळी मी अपराजितचे सीड्स हे तुळशीच्या चक पॉटमध्ये लावून दिले होते आणि ते छान प्रकारे ग्रोही झाले होते. त्यानंतर हा नंतरचा अपडेट आहे. आणि तुळशी ही घराजवळ समोर असायलाच हवी अशी मी कुंडीमध्ये लावून दिली होती आणि ते अपराजितचे सीड्स होते ना, इतके सारे ग्रो झाले होते. खूप मोठ्या मोठ्या कांड्या वाढल्या होत्या. मला ते ट्रान्सप्लांट करून घ्यायचं होतं त्यासाठी मी हे अपराजितचं प्लांट आहे हे ट्रान्सप्लांट करून घेतलं आणि त्या जागी मी अशा प्रकारे तुळशीचं पॉट त्या कुंडीमध्ये लावून दिलं. काय होतं, हे तुळशीच्या पॉटमध्ये लवकर तुळस मरते तर नाही तर व्यवस्थित जगत नाही. त्यासाठी त्यामध्ये ड्रेनेज होल नाही आहे त्यासाठी अशा प्रकारे मी लावून दिलेली आहे. मी आले होते आता साड्या ऑर्गनायझेशन करण्यासाठी आणि आता पावसाळा चालू झालेला आहे, श्रावण महिनाही चालू होणार आहे आणि आपल्या सर्व साड्या आता नीटनेटक्या ठेवून द्यायच्या आहेत. जे म्हणजे डेलीवेअरच्या साड्या होत्या त्या मला व्यवस्थितपणे नीटनेटक्या मी अरेंज करून घेत होते. आणि ज्यानंतर मी यामध्ये एक गोष्ट सांगायची म्हटलं ज्यावेळेला आपण साडी ऑर्गनायझर करत असतो त्यावेळेला कॉटनच्या साड्या वेगळ्या, आपण सिल्क साड्या वेगळ्या, बनारसी साड्या वेगळ्या, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण कॅटेगरी करून आपण त्या व्यवस्थितपणे छान अशा सेग्रिगेट करून घेतल्या पाहिजे. आणि त्यानंतर त्याचे पेटीकोट असेल, ब्लाऊज असेल तेही व्यवस्थित प्रमाणे सेग्रिगेट करून त्याच साडीमध्येच ब्लाऊज आणि परत पेटीकोट घालून ठेवलं तर आम्हाला इमर्जन्सी वेळेला घाई गडबड होत नाही. आणि अशा प्रकारचं मी एक ऑर्गनायझर आहे, हे 6 पीसमध्ये येतं. मी हे मिशोवरून ऑनलाईन घेतलं होतं. यामध्ये खूप छान प्रकारे साड्या बसल्या जातात. मी ज्या महागड्या साड्या असतात ह्या अशा ऑर्गनायझरमध्ये वापरत असते. आणि याचं एक काय प्रॉब्लेम होतं की ज्यावेळेला हे ऑर्गनायझर आहे असं उचलताना ते व्यवस्थितपणे उचललं जात नाही. त्यासाठी मी अशा 2 कार्डबोर्डचा वापर केलेला आहे. जे आपण कार्डबोर्ड असतं त्याचे 2 पीस करायचे आणि ते दोन्ही बाजूला आपण घालून द्यायचे आहेत. म्हणजे आपलं ते व्यवस्थित बॉक्समध्ये आपलं ते ऑर्गनायझर बसलं जातं आणि त्याच्यात व्यवस्थितपणे 8 साड्या बसल्या जातात. ह्या सर्व माझ्या 8 साड्या आहेत आणि ह्या आता मी सर्व ह्या ऑर्गनायझरमधून बाहेर काढून देत आहे. आणि आता ह्या सर्व साड्यांच्या घड्या सोडून पुन्हा त्याला पंख्याखाली वाळवून मी पुन्हा त्याला तशाच प्रकारे व्यवस्थित घडी घालून देणार आहे. कारण की आता श्रावण चालू होणार आहे, गणपती चालू होणार आहे आणि यासाठी आणि मी आता अगोदर वापरलेल्या साड्या आहेत त्या व्यवस्थितपणे ठेवून दिलेल्या आहेत. आणि आता मला येत्या सणाला कोणत्या साड्या घालायच्या आहेत त्याचं प्री प्लॅनिंग मी आत्ताच करून घेत आहे. अशा प्रकारे तुम्हीही करून ठेवा तुमच्याकडेही वेळ असेल तर. आणि अशा प्रकारे मी ह्या सर्व साड्या आता ठेवून देत आहे. या सर्व साड्या आता मी वाळून व्यवस्थित घडी घालून दिलेली आहे. हा सर्व करायला मला कमीत कमी 1 तास लागलेला आहे. पंख्याखाली नॉर्मल वाळून घ्यायचं, ऊन असेल तर सावलीमध्ये वाळून घालायचं. आणि त्यामध्ये तुम्ही पोटलीमध्ये कॉटनची पोटली घ्यायचं, त्याच्यामध्ये वेलची किंवा असं ते हे येतात डांबर गोळ्या, त्या आपण डायरेक्ट न ठेवता आपल्याला कॉटन कपड्यामध्ये घालून ठेवायचे आहेत. दालचिनी घालू शकता तुम्ही. हे आपल्याला अँटी फंगीसाईडचं काम करतं, त्यामुळे आपल्या साड्या खराब होत नाहीत. पहिली गोष्ट सांगते, असं ओपन ठेवू नये, नाहीतर काय होतं आपल्या साड्यांना त्याचा डाग बसायला लागतो. आणि जर आपल्या प्युअर हँडलूम किंवा कॉटनच्या साड्या असतील तर जेव्हा त्याचा डाग बसला तर तो असा पसरला जातो. माझ्याकडे एक तसं झालेलं आहे त्यासाठी सांगते. परंतु ते कसं करायचं, कॉटनमध्ये घालूनच ठेवायचं अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे मी असे ऑर्गनायझरमध्ये सेट करून दिलेले आहेत माझ्या साड्या. आणि येत्या सणावाराला मला माझं प्री प्लॅनिंग आणि व्यवस्थित करणे खूप छान असं माझं कपाट सेट झालेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी हे ग्रिलिंग काम करून घेतलं होतं, खूप छान प्रकारे झालेलं आहे. फ्लिपकार्टवरून मी एक ऑनलाईन प्रोडक्ट मागवलेलं आहे, त्याचं अनबॉक्सिंग करूया. चला, याला म्हणतात वॉल माउंट क्लोथ्स हँगर असं काहीतरी आहे ते. आणि हे असं 2 पॅकमध्ये आलेलं आहे, असं 2 पॅकमध्ये आलेलं आहे. आणि यामध्ये असे 4 नाही 1 2 3 4 5 6 आहेत हे. यामध्ये छान अशी दोरीसुद्धा आलेली आहे. हे 2 हँगर आहेत अशा
प्रकारचे. आणि यामध्ये ना यशसुद्धा आलेले आहेत. खूप छान प्रोडक्ट आहे. बघूया आता किती दिवस टिकतं त्याच्यावर पण डिपेंड असते ना क्वालिटी. आणि मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे. आणि हे अशा प्रकारचे यशुक्स आहेत. आणि फ्लिपकार्टवरच्या क्वालिटी खूप छान येतात प्रोडक्टची. आणि मी मिशोनंतर जास्त फ्लिपकार्टवरूनच गोष्टी ऑर्डर करत असते. आणि आता माझं कसं ऑर्डर करण्याचं कारण म्हटल्यावर आता पावसाळा चालू होणार आहे. आणि माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या सर्व्हिसिंगच्या त्या घरात करून घ्यायचं माझं चालू आहे. आता मी एअर प्युरिफायर पण बसून घेणार आहे. त्यासाठी ते सर्व्हिसिंग वर्क होतं माझं. थोडंफार इलेक्ट्रिक स्विच बोर्ड वगैरे इलेक्ट्रिक आयटमचं थोडंफार अशा गोष्टी होत्या. ड्रिलिंगच्या वगैरे गोष्टी होत्या. त्यासाठीही मी असं हँगर बसून घ्यायचे होते 2-3 जागेला. यासाठी मी सर्व्हिसिंगवाल्यांना बोलवलं होतं. मग त्यामध्येच म्हटलं मौके पे चौका मारेंगे. और हे आणि हे बरोबर टायमाला मला भेटलं. ऑर्डर केलं होतं मी किती 5-6 दिवसापूर्वी ऑर्डर केलं होतं. म्हणजे मिस्टरांना सांगितलं होतं करा म्हणून. आणि त्यांनी एक काम व्यवस्थित केलेलं आहे त्याच्या दृष्टीने तरी, माझ्या दृष्टीने तरी. आणि हे आलेलं आहे आता तिने आहेत तसं मी ते बसून घेते. आणि ही पाठीमागची मी टी व्ही बघायला ते ना माझी टी व्ही थोडी खाली होती. ते व्हाईट स्विच बोर्ड आहे ना ते टी व्हीच्या पाठीमागे होते. मग त्यामुळे ते तिथं ना एक पण स्विच बसवता येत नव्हतं. ज्यावेळेला तुम्ही टी व्ही बसून घेता त्यावेळेला नक्की कन्फर्म करा की आपलं जे स्विच आहे ते व्यवस्थित बसेल का. थोडंसं मी कोणत्या दृष्टीने बसून घेतलेलं म्हटल्यावर जे आपण प्लगिंग वगैरे जातं ना ते टी व्हीच्या पाठीमागे जाईल अशा दृष्टीने मी त्या टी व्ही बसवताना करून घेतलं होतं. परंतु काय प्रॉब्लेम झाला नंतर कनी ते स्विच होतं ना ते खूप मोठं होतं त्यामुळे ते बसलं नाही. मग मला त्याचं कनेक्शन किचनमध्ये द्यावं लागलं. मग किचनमध्ये तिथं गेल्यामुळे माझा फ्रीज तिथं ठेवायला प्रॉब्लेम होत होता. मग तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर माझं फ्रीजने देवघर आहे त्याच्या समोर होतं माझं फ्रीज. आता मी ते तिथं सेट करून घेतलेलं आहे. तेही दाखवते मी तुम्हाला कसं सेट करून घेतलं आहे. आणि त्यानंतर हे स्विच आता खाली घेऊन टी व्हीवर अशी बसून घेतलेली आहे. ते काम झालं आहे. आता एअर प्युरिफायरसाठी ना टाकी बसवायची ती पण चालू झालेली आहे माझी. आता आमच्या इथं हार्ड वॉटर येतं तसं बघायला गेलं तर. मग हार्ड वॉटर येतं मग पाणी भरायचं आम्ही कसं घागऱ्या भरून ठेवतो पाण्याच्या. मग त्यासाठी ते पाणी भरायचं झंझटच नको असं म्हणून मग आता आम्ही एअर प्युरिफायर बसून घ्यायलो आहे. मग एअर प्युरिफायर बसून घ्यायचं असेल तर कसं होतं आपल्याला पहिला टाकी बसून घ्यायला लागते. मग ते टाकीतलं पाणी आपल्याला एअर प्युरिफायरमध्ये येतं. ज्यांच्याकडे थोड्या जागेना कसं 24 तास पाणी असते मग त्यांना कसं डायरेक्ट कनेक्शन नळाला असतं असं प्रकारे. आता आमच्याकडे पण येणार आहे 24 तासचं. जेव्हा होईल त्या दृष्टीने पण मी तसं सेटअप करून घ्यायले. आणि चला हे सर्व माझी कामं चालूच राहणार. आणि तुम्हाला हे वॉल माउंट बसवल्यावर मी त्याचं कसं काय आहे झालं आहे त्याचं मी रिव्ह्यू तुमच्याशी शेअर करेन आणि दाखवते. आणि हे बघितले मी एक त्यांच्या घरी बघितलं होतं. त्यांनी पण बसवले होते आणि खूप छान प्रकारे हँग झाले होते कपडे. आणि पावसाच्या सीझनमध्ये ना आपण घरामध्ये थोडेफार जागे आता आपण मिडल क्लास लोक आहोतच. थोड्या खुर्चीवर कपडे वाळत घातलो हे वाळत घातलो असं करतोच. कितीही मोठं घर असलं तरी आपण कपडे थोडेफार पावसाच्या वेळेला घरात वाळत घालत जातो. मग मी आता हे बाल्कनीचं सेटअप केलं तर माझे व्यवस्थितपणे कपडे बाल्कनीत राहतात. यासाठी मी हे सर्व सेटअप करून घेत आहे. चला आणि व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे. चला. अशा प्रकारे मी इथं फ्रीज सेट केलेला आहे. मला अनेक काय कन्फ्युजन होतं. जे हे आहे ना डोअर आहे ना हे माझ्या फ्रीजला लागेल असं वाटलं होतं. माझं फ्रीज आहे हे काचेचं डोअर आहे त्यामुळे माझ्या या डोअरला स्क्रॅचेस पडतील असं वाटलं होतं. परंतु जे मी फ्रीजला जे स्टँड वापरलं होतं त्यामुळे माझं फ्रीज हे सिक्युअर झालेलं आहे. त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आता इथं ठेवण्यासाठी. आणि हा माझा हमेशा बंदच असतो डोअर त्यामुळे मला जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्या बाजूला या साईडला अशा प्रकारे माझं लागूनच बाल्कनीसुद्धा आहे. आणि माझा हायरचं फ्रीज आहे. खूप छान क्वालिटी आहे. माझं आता मी 5 वर्ष झाली यूज करत आहे परंतु काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. आणि आपण मेंटेनन्स कोणतीही गोष्ट व्यवस्थित केली तर ती आपल्याला खूप छान प्रकारे
साथ देते. आणि अशा प्रकारे माझं फ्रीज खूप छान प्रकारे मला साथ दिलेलं आहे आतापर्यंत तरी. आज गाय आली होती बाहेर आणि मी तिला चपाती देत असते, कधी कधी येत असते त्यावेळेला, आणि तिला घातले होते तरी ती जातच नव्हती. खूप वेळ थांबली होती. मला खूप अशी जायची भीती वाटते, तरीही मी तिला धाडस करून तिला भाकरी घालत असते. ती असं रोज येत नाही, कधी कधी तरी येते. रोज फिरी मारते, परंतु तिला ज्यावेळी यायचं असतं त्यावेळेस ती येते. आणि ती थांबली, खूप वेळ थांबली. त्यानंतर मग मी म्हटलं राहीना, थांबू दे म्हटलं, आणि मी आत येऊन सोडले. पुन्हा येऊन बघितले तरी पण ती बाहेरच थांबली होती. असू देत म्हटलं, आता केव्हा जाते तेव्हा जाऊ दे. त्यापर्यंत ते आम्ही एअर प्युरिफायर बसून घेणार आहे ना, त्याच्यासाठी ते इन्स्टॉल करण्यासाठी ते दादा आले होते, ते इन्स्टॉल करत होते. त्यानंतर इथं मी हे ग्रिलिंगसाठी त्यांच्याकडूनच असं ड्रिल मारून घेतलं होतं हे हँगर. आणि हे हँगरमध्ये ना ते यस हुक आहे, ते अडकवून आपल्याला ते बसून घ्यायचे आहेत. परंतु ते यस हुकचा वापर न करता मी ना जी दोरी असते ती डायरेक्ट बांधून दिलेली आहे व्यवस्थितपणे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. आणि त्या यस हुकचा वापर करायचा होता, परंतु मी तो यूज केलेला नाही. त्याच्यापेक्षा मला हे बांधणंच योग्य वाटलं. त्यानंतर अशा प्रकारचे चिमटेही तुम्ही यूज करू शकता. हे कपडे वाळत घालण्यासाठी खूप छान प्रकारे यूजफुल आहेत. हे मागच्या वेळेला मी अशा प्रकारचे चिमटे यूज केले होते, खूप दिवस आले होते. ह्यावेळेला ह्याच प्रकारच्या चिमट्यांचा मी वापर केलेला आहे. ऑनलाईन मागवलेले नाही आहेत मी, हे डीमार्टला गेले होते त्यावेळेला मी घेऊन आले होते. क्वालिटी खूप छान प्रकारे आहे. हा ना, मी बाजारला गेले होते त्यावेळेला तसंच माहेरी गेले. तिथं ना आमच्या माहेरी खूप अशी जास्वंदीची झाडं, गुलाबची झाडं आहेत. मग मला त्या कटिंग्स पाहिजे होत्या. मी खूप दिवस झाले ते कटिंग्स घेऊन जायचं म्हणत होते, परंतु मी वाट बघत होते पावसाळ्याची. जे कटिंग्स असतात ना अशा प्रकारच्या, ज्या जास्वंदीच्या, गुलाबच्या, ज्या पावसाळ्यामध्ये लावून दिला ना तुम्ही कटिंग्स, तर खूप छान इझिली ग्रो होतात. त्याला तुम्ही रूटिंग हार्मोन लावायची पण जरूरत पडत नाही. आणि ज्यावेळेला अशा सीझन नसताना तुम्ही जर फ्लावर्सचे सॅम्पलिंग लावायला गेला तर ते व्यवस्थितपणे ग्रो होत नाहीत. होतात, परंतु त्याला खूप टाईम लागतो. मग अशा प्रकारे मी सर्व कटिंग्स घेऊन जात होते. आता मी एवढ्या कटिंग्स घेऊन जात आहे, कमीत कमी भरपूर कटिंग्स घेतल्या होत्या. थोड्या कटिंग्स आहेत ना मी बाजूच्यांना आंटींना देणार होते, आणि मी बाकीच्या कटिंग्स लावून देणार आहे. आणि अशा प्रकारे, आणि मला ना आमच्या इथे ना 5 प्रकारचे जास्वंदीचे फ्लावर्स आणि 2 प्रकारच्या गुलाबाचे झाडं, कढीपत्ता, अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. मी लग्नाच्या अगोदर माहेरी होते त्यावेळेला खूप प्रकारचे मी गार्डनिंग, खूप अशा भाज्या वगैरे लावायचो. आता ते थोडं कमी झालेलं आहे. मग अशा प्रकारे मला शोधून आई मला ना अशा जास्वंदीच्या कटिंग्स देत होती, त्या मी आता सर्व गोळा केलेल्या आहेत. त्यासोबत मी मोगरा आणि कढीपत्त्याची झाड घेतलेली आहे. हा दुसरी दिवशीचा व्हिडिओ आहे. हा मला हे सर्व मी जे कटिंग्स घेऊन आले होते ते आता मला सर्व लावून द्यायचं काम करायचं होतं. आपण जर जास्त दिवस ठेवलं तर त्याचे ना जे खूपच जून झालेल्या फांद्या असतात त्या खूपच जून होतात, आणि मग नंतर ते प्रॉब्लेम क्रिएट होतं आपल्याला लावण्यासाठी. त्यासाठी मी आता इथं हे मोगऱ्याचे ना जे झाड होतं ते मी मुळासकट घेऊन आले होते, म्हणजे मातीतलं काढून घेऊन आले होते. आता मी ते सर्व आता झाडं लावून घेते. हे सर्व करायला मला खूप वेळ लागलेला आहे. आज मला हे सर्व काम आवरून घ्यायचंच होतं. आणि अशा प्रकारे हे एक फूल आलं होतं माझ्या झाडाला. मी झाड लावायच्या अगोदरच ते फूल आलं होतं, आणि हे अशा प्रकारचं जास्वंदीचं फूल आहे. आणि आभाळ पण आज खूप चांगलं होतं, त्यासाठी मी ठरवलं की आजच लावून द्यायचं. माझ्याकडे बघा इथं सदाबहार आहे, परत तुळस आहे, लिंबूचं झाड आहे, आणि याच प्रकारे पांढऱ्या फुलाचं झाड आहे. आता हे इकडं ना हे सर्व क्लीन करून मला इथं झाडे लावून घ्यायची होती, आणि हे सर्व आता करायला खूपच टाईम लागणार होता. चला तुम्हाला कटिंग्स लावून झाल्यावरचा नंतरचा व्हिडिओ दाखवते. आणि ज्यावेळेला कटिंग्स लावते वेळी ना तुमच्याकडे जर ॲलोवेरा असेल तर त्याचा नक्की वापर करा, आणि ॲलोवेरा नसेल तर तुम्ही रूटिंग हार्मोनसुद्धा यूज करू शकता. नॅचरल रूटिंग हार्मोन हे आपल्याला ॲलोवेराच आहे.
तुम्ही नाहीतर दालचिनी पावडरचा पण वापर करू शकता. इथं फायनली मी सर्व काम करून पुरी झाडे लावून घेतलेली आहेत. पाहू शकता आता मी इतकी झाडे लावलेली आहेत, परंतु पावसामध्ये आता ह्याचा 100% चान्स आहे ग्रो होण्याचा. ह्याच्यामध्ये मी इतकी सारे लावलेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये ना 10 पैकी ना 7 तरी झाडं नक्की 100% जगणार आहेत आणि 2-3 झाडं ही त्याच्या ग्रोनुसार किंवा ते मरूही शकतात किंवा ते व्यवस्थितपणे ग्रो व्हायला खूप टाईमही घेऊ शकतात. परंतु मी अंदाजन तसं घेऊन चाललेलं आहे आणि अशा प्रकारचं पांढरं फूल माझ्या बाल्कनीमध्ये पण होतं ते आता मी इथं तेच झाड इथं शिफ्ट करून घेतलेलं आहे. गुलाबचं झाड आहे माझ्याकडे, गुलाबी गुलाबचं झाड आहे ते. आणि हे लिंबूचं झाड मी प्रुनिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, भेटूया पुढच्या व्हिडिओसह. बाय.